ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अद्वैत अर्जुनला सांगत असतो माहिती ते सगळं जे पेंडंट सापडले ना त्यावरची तो सांगतोय की यावर हॉलमार्क आहे CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स 95 म्हणजे 95 साली हा दागिना आमच्याकडे घडवून आणलाय। अर्जुन म्हणतो ग्रेट, मग हे दागिने कोणी विकत घेतले याचा रेकॉर्ड असेल ना तुमच्याकडे? आता हा जो अद्वैत आहे ना थोड्या वेळ विचार करतो आणि म्हणतो अरे अर्जुन, त्यावेळेला ना डिजिटल रेकॉर्ड नव्हते, सगळं हाताने लिहिलं जायचं रजिस्टरमध्ये। 95च रजिस्टर जर आमच्याकडे असेल पण त्यात या दागिन्यांचे डिटेल्स असतीलच की नाही हे मी सांगू शकत नाही। ऐकल्यावर अर्जुन सायलीला जरा निराशा वाटते खरी, पण लगेच कला म्हणते असं कसं म्हणतोस चांदेकर? अरे त्या वेळेला आजोबा सगळे रेकॉर्ड बघायचे ना आणि मला नाही वाटत की आजोबांनी एकही रेकॉर्ड असा चुकवला असेल। सायली म्हणते अद्वैत भाऊजी, आम्हाला त्यावेळेचे रेकॉर्ड बघायला मिळतील का? म्हणजे कळेल ना की हा दागिना कोणी विकत घेतला होता, कोणासाठी विकत घेतला होता, अशी काहीतरी माहिती मिळाली ना तर बरं होईल। हा दागिन्यांचा तुकडा कोणाचा आहे हे कळणं आम्हाला फार महत्त्वाचं आहे हो। आता वैत म्हणतो एक सेकंद हा वहिनी, आता त्याने लॅपटॉपवर काहीतरी चेक केलं काय? चेक केलं तर त्याला माहिती, पण जरा एक मिनिट, तो लॅपटॉपवर बराच वेळ काहीतरी चेक करतोय असं त्यांनी दाखवलं आणि तो पॉज बराच वेळ दाखवला। अर्जुन त्याच्याकडे बघतोय, सायली बघते आणि काय पाहिलं कोणास ठाऊक। आणि आता इकडे प्रिया आणि रविराजांचा सीन दाखवला त्यांनी, फक्त आता हे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघताय आणि सस्पेन्सचा म्युझिक तुम्हाला इथे ऐकू येईल। आणि अद्वैतने त्याच्या माणसाला फोन केलाय, कदाचित रजिस्टर वगैरे मागवण्यासाठी केला असावा। तर बघा इकडे पहा, प्रियाने नेहमीप्रमाणे तिची नाटकं चालू केली आहेत, पण रविराजांना आता कंटाळा आलाय तिच्या नाटकांचा, त्यामुळे तिला कोणीच रिस्पॉन्स दिलेला नाहीये। पण तिने ना एक मोठा आगाऊपणा करून ठेवलाय आज, पण त्या आगाऊपणामुळे ती जास्ती हायलाईट होणार आहे आता असं मला वाटायला लागलंय, कारण तिने ना काय केलं ते बघत राहा प्रेक्षकांनो। बघा प्रिया आता मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते आणि म्हणते आता माझ्या आईबाबांचाच माझ्यावर विश्वास नाहीये तर माझ्या सासरच्या माणसांकडून काय अपेक्षा करू मी, असं म्हणून मोठ्या मोठ्याने रडायला लागते बरं का। रतिमा त्याला नवलच वाटते, बाई काय हा तमाशा? आता पुढे म्हणते कशी ती सायली साधा बोळा चेहरा करते, वाटेल ते बोलते, पण तिचंच बोलणं खरं वाटणार ना तुम्हाला? रविराजांनी कसा वैताग आल्यासारखा चेहरा केलाय बघा ना। आता प्रिया पुढे म्हणते माझं नशीब फुटके, माझं माहेर असं आहे आता। असं बोलल्यावरती सुमन येते जवळ आणि म्हणते आगास काय बोलते तन्वी, अगं शांत हो, माहेरपणान आलेल्या मुलीने असं रडायचं नसतं। आता लगेच प्रिया म्हणते कसला आलंय ग माहेरपण काकी, कसला ला आलंय माहेरपण? आल्यापासून फक्त जाब विचारणं चालू आहे, तुला कॉफी हवी का, तुला भूक लागली का? असं तर कोणी विचारत सुद्धा नाही मला, हिला काय विचारायचं? प्रेक्षकांना 24 तास खातच राहते बघा पुढे। आता प्रिया म्हणते माझी हीच किंमत आहे, हीच किंमत आहे काकी, ती बिचारी भोळी। सुमन म्हणते अग नाही ग, मी विचारणारच होते। नागराज म्हणतो अग उभी काय आहेस, जा खायला कर काहीतरी तिच्यासाठी। सुमन म्हणते तन्वी तू ना बेटा जेवल्याशिवाय जाऊ नकोस, मी मस्त खीर करते तुझ्यासाठी आलेच मी आता। प्रतिमा त्याला वाटत कुठे हिच्याशी डोक लावत तिथे उभं राहावं, त्या म्हणतात थांब सुमन बाई मी पण येते, रविराजांना फोन आलाय म्हणून ते पण आता फोनवर बोलता बोलता बाहेर चालले जातात। आता बघा नागराज त्या संधीचा फायदा घेत पुरियाला जरा बाजूला नेऊन बोलतो, आधी तर तो खात्री करून घेतो की आपल्याकडे कोणाचं लक्ष तर नाहीये ना, मग हळूच म्हणतो तिला चल चल बाहेर चल, आणि बाहेर गेल्यानंतर तिला झापायला लागतो आणि म्हणतो ये काय 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 माती काय खाल्ली तू, पूर्णच्या नजरेतून तुझा खोटेपणा सुटला नाही म्हणजे बाप रे। आता प्रिया त्याला उत्तर द्यायला लागते सडे तो नागराज तिला म्हणतो काय गड गोड साखरेसारखं बोलायला त्याला जिवार येत का ग, ती चांगलं सून करायचं
नाटक कमी पडते तुझ त्यावर प्रिया म्हणते ओ जरा 5 मिनिट गोड गोड त्या साखरेत घोळलेल्या सुनेसारखं बोलून पहा मग समजेल तुम्हाला. नागराज म्हणतो ए तुझं काम नीट करत नाही मला कशाला टीटूर दाखवते. प्रिया म्हणते ते तुम्ही तुमचं काम नीट करताय का? त्या प्रतिमाला गोळ्या द्यायचे सांगितलं होत ते देताय का? नागराज म्हणतो हा ते आधेमध्ये विसरलो मी देणार आहे मी त्या देणार आहे गोळ्या त्या संपल्यात गोळ्या आता मागवायच्या आहे. प्रिया म्हणते तुम्ही मला हे आत्ता सांगताय एवढ्या उशिरा? त्या प्रतिमाच्या मेंदूवरच जळमट आपल्याला वाढवत ठेवायचं त्यासाठी आपल्याला त्या प्रतिमेला गोळ्या देणं गरजेचं आहे हे माहिती नाही का तुम्हाला? नागराज तिला म्हणतो अग माय माहिती आहे ना ग मला पण संपल्या त्या गोळ्या आता कुठून आणू मी त्या गोळ्या मला नाही माहिती ना कुठे भेटतात त्या. प्रिया म्हणते तुम्हाला एवढं सोपं वाटते का ते आता? नागराज म्हणतो तिला तू मागव ना मग गोळ्या त्यावर प्रिया म्हणते की तुम्हाला सोपं वाटते का ते? असं डोक दुखलं मळमळ झाली जायचं मेडिकल वाल्याकडे आणि मागायच्या गोळ्या असं असतं का ते? मी काय तिथे मेडिकलमध्ये जाऊन असं विचारू का माझ्या आईला? वेळ करायचं द्या औषधं द्या काय बोलताय? नागराज म्हणतो ते तुझा माणूस आहे ओळखीचा तो देतो ना तुला गोळ्या कर त्याला फोन कर. प्रिया म्हणते मी बघते माझं मी काय करायचं ते. आणि आता तिचा कुठला ओळखीचा माणूस आहे मेडिकलवाला त्याला फोन लावलाय तिने आणि फोनवर बोलते कशी हालो ए बाबा त्या गोळ्या देतोस ना तू मला? हा तेच रे तेच गोळ्या त्या ते हो रे बाबा त्याच गोळ्या त्या मेंदू स्लो काम करायला लागतो ना त्या गोळ्यामुळे काही कळेनसं होतं ब्रेन फॉग होतो त्याच त्या गोळ्या रे बाबा त्या मला पाहिजे पाय मला त्या लगेच नाही मिळणार पण बाबा लवकरात लवकर अरेंज कर आणि मिळतील तेव्हा दे मला आणून. या गोळ्या मिळतील तुला पैसे मिळतील रे बाबा मिळतील आणि पटकन आणि लवकरात लवकर मला त्या गोळ्या आणून दे फक्त. आता फोन ठेवून देते ती आणि नागराजला सांगते गोळ्या मिळायला दिवस लागतील. नागराज म्हणतो बापरे तोपर्यंत वहिनीचा मेंदू दादापेक्षाही फास्ट चालायला नको म्हणजे मिळवलं. आता जेव्हा नागराज असं बोलतो तेव्हा प्रियाला टेन्शन आलं दाखवल त्यांनी खूप असे पटापट सीन दाखवलेत आज त्यांनी प्रेक्षकांनो आणि फास्ट दाखवला आजचा एपिसोड. आताही कला म्हणते तुम्ही दुसऱ्या कुठल्या तारखेची माहिती मागितली असती ना तर ती मिळाली असती लगेच पण काय ना चांदेकरांचा सगळा कारभार डिजिटाईज झालाय ना. सायली म्हणते आमचं नशीब चांगलं असेल तर 95 सालची पण माहिती मिळेलच ना आम्हाला. आता अर्जुन म्हणत असतो सायलीला हो फॉर बेस्ट सायली बघूयात मिळते का त्यावर. आता तो अद्वैतचा असा एक माणूस आलाय आणि त्याने रजिस्टर दिले आता त्यात हे 4 जण माहिती शोधतायत तर बघा प्रेक्षकांनो खूप असं इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांनी दाखवले. अद्वैत म्हणत असतो हे बघ अर्जुन हे 95 सालच रजिस्टर आहे आणि यात कस्टमरची सगळी माहिती आहे आणि दागिन्यांची सुद्धा म्हणजे पेंडंट असू दे किंवा चैन असू दे काहीही अगदी बारीकातला बारीक दागिना जरी असताना तरी त्याची एंट्री असते पण फार तर 20 ते 25 जणांबद्दलच माहिती असेल बघ त्या काळी. आता अर्जुन म्हणतो हो फार चांगली माहिती रे अद्वैत बघ ना पेंडंट असो की चैन म्हणजे फारच बारीक पद्धतीने लिहिल सगळं डिटेल आहे. आय एम व्हेरी शुअर की हा कसला पेंडंट आहे हे आपल्याला नक्कीच कळेल. आता अद्वैत अर्जुन ब्याच वेळ ते रजिस्टर चालतात. आता एक पेंडंट म्हणजे ते काय दागिन्यांची माहिती असते ना त्यात ती दागिन्याची माहिती ते बघायला लागतात. आता कला एकदम मध्येच हणते बघता मला असं वाटते की हा जो तुकडा तुम्ही घेऊन आलात ना तो गोल किंवा चौकोनी पेंडंटचा नसावा मला वाटतं हा ना एखाद्या अक्षराचा तुकडा. आपण त्या हिशोबाने बघूयात का. आता अर्जुन तिच्याकडे निरखून बघायला लागतो म्हणजे इनिशियल असतात ना प्रेक्षकांनो ASB असं ते पेंडंटचा तुकडा आहे आणि एक्झॅक्टली तो एसचाच तुकडा निघतो. तर बघा आता कसा निघतो मी तुम्हाला आधीच पटकन सांगितलं. आता ब्याच वेळ त्यांनी थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय ते खूप वेळ रजिस्टर चाळतात वगैरे. आता मध्येच अर्जुनला एक यू नावाचं पेंडंटच काहीतरी
माहिती मिळते त्यात अर्जुन म्हणतो बघ बघ अरे हे यू लिहिले बघ इथे हे असेल का 5 एप्रिल हे बघ इथे 5 एप्रिल कुठल्यातरी सालची तारीख आहे ही कला म्हणते नाही हो भाऊजी तो यू तुकडा असताना तर त्याची दोन्ही टोकं एवढी जवळ नसती आता त्यांनी ते सस्पेन्स दाखवला थोडा रंगोला आहे प्रेक्षकांनो ते शोधेपर्यंत कला म्हणत असते मला वाटतं काहीतरी दुसर इनिशियल असावं मग आता ब्याच वेळ पुढे बघितल्यानंतर सायली म्हणते हे असेल का बघा बघा 22 जून 1995 हे दिसतंय म्हणजे वर्णनाप्रमाणे आकडा काहीतरी वेगळा आहे पण हे असू शकतं कदाचित अद्वैत म्हणतो नाही वहिनी त्या पेंटच्या तुकड्यामध्ये हिरे आहेत आणि या डिझाईनमध्ये हिरे नाहीयेत अर्जुन म्हणतो पुढे बघूया पुढची माहिती घेऊयात आता ब्याच वेळेस बघतात ते का असन जरा 5-1 मिनिट त्यांनी सस्पेन्स क्रिएट केलाय पण आता ते काही सापडणार नाही असं वाटायला लागतं तेव्हा एका ठिकाणी एक नोंद सापडती अर्जुनला अर्जुन म्हणतो हा हे बघ एक्झॅक्टली हे पेंडंट दिसतंय अरे हा हे पेंडंट तर एस आकाराच दिसतंय आता कला म्हणते हो भाऊजी हा तुकडा एसचा नक्कीच असू शकतो आता कलाने तो तुकडा त्या रजिस्टरवर टाकलाय आणि असा जरा उलट्या पद्धतीने ठेवला आणि सायली एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात आता कलाने तो तुकडा त्या रजिस्टरवर ठेवलाय आणि तो बरोबर एसचा तुकडा आहे अर्ध्या आकारात तुटलेला आहे आणि ते पाहिल्यावरती अर्जुन म्हणतो हो हे तर कस्टमाइज केलेल पेंडंट दिसतंय सायली म्हणते म्हणजे अर्जुन म्हणतो अगं कोणासाठी तरी मुद्दाम बनवून घेतले हे एस नावाचं पेंडंट आहे अर्जुने ही माहिती देता क्षणीच अद्वैत म्हणतो हो बरोबर बोलतोस तू अर्जुन अरे हे जे पेंडंट आहे ना ते मुद्दामून बनवून घेतलं आणि बनवून घेणाऱ्याचं नाव सुद्धा यावरती नमूद केलेलं आहे आता अर्जुन ते नाव बघतो आणि म्हणतो कालिंदी महाडिक हे नाव कोणाच आहे आणि कालिंदी महाडिकने हा एस नावाचा कोणासाठी बनवला असेल हा तुकडा कोण असेल ही कालिंदी महाडिक अरे अद्वैत तुला काय याबद्दल माहिती आहे का अद्वैत म्हणतो नाही रे अर्जुन आता तरी त्या आमच्या कस्टमर नाहीयेत आणि मला नाही वाटत आबा त्यांना पर्सनली ओळखत असतील कारण काय आहे ना रे अर्जुन आबानं पर्सनली ज्या कस्टमरला ओळखतात ना त्या नावासमोर अशी खून करून ठेवतात जी नावाची अर्जुन आणि सायली सगळेच विचार करायला लागतात मग हे एस आकाराच पेंडेंट कोणाच असेल आणि कालिंदी महाडिकने हे कोणासाठी बनवला असेल काय असेल हा सस्पेन्स आता बराच वेळ विचार केल्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवले की अर्जुनला तेव्हाच लक्षात येत की एस फॉर साक्षी म्हणून पण आता त्यांनी मध्येच प्रियाचा सीन दाखवलाय सुरुवातीला म्हटलं ना मी प्रेक्षकांनो की ती आज मोठा आगोपणा करते बर आता या प्लॅनमध्ये तिने काय मूर्खपणा केला ते मला तुम्हीच कमेंट करून सांगा आता अर्जुन आणि सायलीचा आणि अद्वैचा हा सीन त्यांनी एवढाच दाखवला तर बघा प्रिया आणि नागराज आता काय प्लन करा ब्याच वेळा विचार करताना दाखवला की एस कोण असेल एस नावाचं आणि ही कालिंदी महाडी कोण असेल असा ते सगळेच जण मिळून विचार करता असं ब्याच वेळा दाखवलं त्यांनी काही सेकंद आणि आता बघा नागराज आणि प्रिया दोघेजण आगोपणाला म्हणत असते प्रिया की या प्रियाचा मेंदू किती शातीर आहे ना हे विसरू नका हा नागराज म्हणतो आता काय करणार सुप्रिया आता पहा प्रिया काय करते प्रतिमात्या आणि त्या सुमनताई स्वयंपाक घरात असतात यांत स्वयंपाक घर अगदी समोरच आहे तेवढ्यात प्रतिमात्या काहीतरी आणायसाठी म्हणून दुसरीकडे गेल्यात प्रियाने त्या गोष्टीची संधी साधली आहे आणि लगेच प्रतिमा त्याचा फोन उचललाय नागराज म्हणत असतो हे काय करते तू आता ही प्रिया त्यांना खुणवते की थांबाव जरा आणि त्या पूर्णाजीला मेसेज करते या प्रतिमा आत्याच्या मोबाईलवरून आणि त्यात लिहिते कशीशी पूर्णाई तुम्ही माझ्या तन्वीवर जे आरोप केलेत ना ते मला अजिबात आवडलेले नाहीये तुम्ही तिला खोटारडी म्हणणं बंद करा नाही तर मी तिला कायमची माहेरी घेऊन येईल खोटारडेपणाचे आरोप करणं बंद करा असं लिहिल्य तिने आणि पुढे लिहिल्य कला तर मी तिला कायमची माहेरी घेऊन येईल आता ती दरवेळेला जशी माइंड गेम खेळते ना प्रेक्षकांनो या प्रतिमा त्यासोबत की आई तुला काही आठवत नाहीये तसं काहीतरी आगवप
अरकार तिने केलाय किती विचित्र वाटते हे सगळं प्रेक्षकांनो एक स्पेसिफिक शब्द वापरावासा वाटतोय पण जाऊ द्या नाही वापरत आहे नागराज म्हणतो अच्छा अशी ठिणगी टाकली तर प्रिया म्हणते आता या ठिणगीचा वणवा कसा होतो ना ते बघा आणि लगेच काय दाखवलं बघा ना आता ही प्रिया मेसेज करते आणि लगेच घरी आलेली पण दाखवली त्यांनी घरी आल्या आल्या आता या पूर्णाजीच्या आणि या कल्पना त्यांच्या हातात मोबाईलच असतो आणि त्या दोघी त्या मेसेज बद्दलच विचार करत असतात आता प्रिया त्या दोघींना बघते या दोघी फोन पाहतायत म्हणून दारातच बरका घरात आल्या आल्या पूर्णाजी आधी शॉक झालेल्या असतात की माझ्या प्रतिमाने असा कसा मेसेज केला मला त्या कल्पना ताईशी असं बोलत असतात तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करते प्रिया आता मनातल्या मनात खुश होऊन म्हणतेस या दोघी त्या प्रतिमाचाच मेसेज वाचताय वाटतं माझा नेम बरोबर लागला या असल्या सुपीक आयडियाच्या डोक्यात येतातच कुठून प्रेक्षकांनो कायचे काही दाखवतात या पूर्णाजी म्हणतात अग बाई आपल्या प्रतिमाने असकस मेसेज केला मला कल्पना ताई म्हणतात अग काही कळतच नाही हो पूर्णाई आताही लगेच येते प्रिया आणि हणते काय काय चाललंय तुम्हा दोघींच काय पूर्णाजी आईचा मेसेज आहे काय म्हणते आई आता या पूर्णाजी म्हणतात ए बाई कल्पना प्रतिमाला फोन लाव ब्र असन काय विचित्र लिहिलं आपल्या प्रतिमाने लाव बर बाई फोन मला बोल दे जरा तिच्याशी नाहीतर मला चैन नाही पडणार कल्पना ताई म्हणतात अहो हो पूर्ण आपल्याला बोललं तर पाहिजे ना असन काय लिहिलं प्रतिमान आणि थांबा मी फोन स्पीकरवर ठेवते आता कल्पना ताईंनी फोन लावलाय ब्र का आणि या प्रतिमा फोन रिसीव्ह करतात प्रिया मनातून खुश होत असते की चला आता या प्रतिमाला पुन्हा एकदा वेडा बनवायचा चान्स आला तर आता प्रतिमा त्या फोन उचलतात मग कल्पना ताईकडून म्हणतात अगं प्रतिमा तुझी तब्येत कशी आहे ब्र हा प्रश्न जरा वेड वाटला असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो म्हणजे डायरेक्ट कल्पना ताईंनीच मुद्द्याला हात घातला बघा हा या प्रतिमा आत्या म्हणतात माझी तब्येत ठीक कल्पना असन का विचारतेस कल्पनाई म्हणतात अगं प्रतिमा तू असा काय मेसेज पाठवलास अगं मला आणि पूर्णाईला खटकला तो मेसेज या प्रतिमाता त्या म्हणतात मेसेज कसला मेसेज कल्पनाताई म्हणतात अगं तो मेसेज वाचून जरा विचित्र वाटलं म्हणून विचारलं अगं तुझी मनस्थिती ठीक आहे ना प्रतिमा त्या म्हणतात अगं कल्पना पण कुठला मेसेज आता या कल्पना ताई म्हणतात हा अग सांगते हा तुला आणि तो मेसेज त्यांनी लिटरली प्रतिमा त्याला वाचून दाखवलाय म्हणतात कशा बघा अग बघ प्रतिमा ऐक तू असा मेसेज केलाय की पूर्णाई तुम्ही माझ्या तन्वीबद्दल जे बोललात ते मला अजिबात आवडलं नाही तिच्यावर खोटारडेपणाचे आरोप करणं बंद करा नाहीतर मी तिला कायमची माहेरी घेऊन येईल असा मेसेज केलास तू प्रतिमा त्या तिकडे शॉक लागल्यासारख्या ऍक्शन करू लागल्या आणि म्हणू लागल्या नाही नाही मी असा कुठलाही मेसेज केलेला नाहीये कल्पना अगं काहीतरी गैरसमज झाला असेल अगं मी अशा पद्धतीने पूर्णांशी बोलेल का कधी पनाना पूर्णाजी म्हणतात हो ना मला पण तेच वाटत प्रतिमा असं नाही बोलणार कधी माझ्याशी प्रिया लगेच तिकडन माइंड गेम खेळायला लागते आणि म्हणते अगं आई पण हा फोन तुझ्या मोबाईलवरून आलाय तू तो मेसेज केला आणि नंतर विसरून गेलीस का फोन स्पीकरवर आहे ना प्रेक्षकांनो त्यामुळे ह्या सगळ्या जणी मोठ्यानेच बोलताय कानाला फोन लावता तर बघा आता या प्रतिमा त्या तिकडे शॉकमध्ये नाही असं कसं होईल अगं तन्वी मी कोणाची शपथ घेऊन सांगू मी नाही केलाय हा मेसेज त्या प्रतिमा त्याला मुद्दाम बावळ करताय बर का आता तेवढ्या रविराज येतात आणि मला असं वाटतं की प्रियाचा हाही प्लान अगदी फुसका निघणार आहे कारण रविराज त्या प्लानवर बरोबर उत्तर देतील आणि त्यांना कळून जाईल की प्रिया कशी माइंड गेम खेळतीये या प्रतिमा सोबत आता ते रविराज म्हणतात काय प्रतिमा काय झालं आता बघा प्रतिमा त्या म्हणतात अहो बघा ना कोणीतरी पूर्णला माझ्या फोनवरून उद्धट मेसेज केलाय हो अहो पण मी नाही केला तो मेसेज रविराज म्हणतात आणि इकडे मी बोलतो लगेच प्रिया म्हणते हालो हालो बाबा अहो बाबा बाबा आई घेते की नाही तिच्या गोळ्या वेळेवर अहो आईने असा काय मेसेज केला
हो म्हणजे ती काहीतरी करते बघा ना आणि विसरून जाते हो काय हो बिचारी आई अहो बाबा मी काय म्हणत होते आपण आईच्या गोळ्या किंवा तो कोर्स बदलून बघूयात का प्रतिमा त्या आता घाबरतात ब्र का मला असं वाटतं सायली सारखं सडेतोड उत्तर त्याच देतील या प्रियाला आता प्रिया म्हणते आईचा आजार पण वाढत राहील ना बाबा आपल्याला काहीतरी करावं लागेल हो आता रविराज म्हणतात थांब जरा तन्वी मला बघू दे काय मेसेज केला तिने आता इथे जरा मला नवल वाटल रविराज त्या प्रतिमा त्याचा फोन चेक करतात आणि म्हणतात अगं पण इथून प्रतिमाने पूर्णाईला काही मेसेज पाठवला असं दिसतच नाहीये प्रतिमा म्हणतात अहो कसा दिसेल तो मेसेज मी पाठवलाच नाही ना म्हणजे प्रियाने तो डिलीट केलाय असं तर काही दाखवलं नव्हतं पण बघू बाई आता हे काय दाखवतात ना जरा गोंधळच असतो कधी कधी पण आता आया पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमा तू काळजी नको करूस पण माझं मन सांगतंय ना बेटा की तू कधी माझा अनादर करणार नाही पण तिच्या फोनवरूनच मला मेसेज आला हे खर आहे बर का रविराज मग कल्पनाताई म्हणतात भाऊजी मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवते या मेसेजचा असं म्हणून त्यांनी तो स्क्रीनशॉट आता रविराजांना पाठवला आता रविराजांनी तो मेसेज वाचला आणि त्यांनाही नवलच वाटलं अरे बापरे हा काय प्रकार आहे आत्या सुद्धा शॉक होतात तो मेसेज वाचून आणि म्हणतात बापरे हे काय आहे अहो हे सगळं अशक्य आहे हो खरंच अशक्य आहे आता रविराज पण टेन्शनमध्ये दाखवलेत बर का की हा काय प्रकार आहे म्हणजे प्रतिमाच्या मोबाईलवरून तर मेसेज गेला पण हा प्रतिमाने केला नाही हे काय आहे सगळं आता रविराजांना खरंतर तन्वीबद्दल शंका पटकन यायला हवी होती पण आता बघू केव्हा येते शंका कारण प्रेक्षकांनो मालिकान आता जरा इंटरेस्टिंग दाखवताय आणि मी काल असं ऐकलं ब्र का आता कुठला तरी सोर्स आहे त्यावर असं सांगितलं की आता ख्या तन्वीत सत्य उघड होणारे म्हणे या कालिंदी महाडिक प्रकरणामुळे आता मालिका प्रचंड इंटरेस्टिंग होणार प्रेक्षकांनो त्यामुळे बघायची सोडू नका आणि माझा रिव्ह्यू तर ऐकणारच आहात तुम्ही त्यात काही प्रश्नच नाही तर हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात